आता येतोय बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. आपण एकेका नाकपुडीने सुरुवात करणार आहोत. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया उजव्या नाकपुडीने आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येत आहे. श्वास सोडताना आतमध्ये हलकासा झटका. 2 अशी अजून आपल्याला 5 आवर्तनं करायचे. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक. 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव घेऊया. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. फोर्सफुली श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही नाकपुड्यांचा श्वसन मार्ग आपण मोकळा करून घेतलेला आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. अलगद डोळे उघडायचे. आपण करतोय नेत्रशुद्धी. चेहरा शांत असेल. कपाळावर कोणतीही आठी नाही. हातांची ज्ञान मुद्रा. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी, बहिर त्राटक. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा एकाक्षरी परमेश्वराचं प्रतीक ओम. अ उ म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. गणेश रूपी ओम आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत.
डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा कालातीत, त्रिगुणातीत, स्थिती, उत्पत्ती, लय सर्व समावेशक ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन, ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न आपण करतोय. अंतरत्राटक, श्वसन मार्ग शुद्धी, नेत्र शुद्धी आणि आता करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा वैखरी वाणीतला उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण 80%, मकाराचं प्रमाण 20%. डोळे अलगद मिटलेले आहेतच. या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत, स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपण सुरुवात करत आहोत, वाटचाल करीत आहोत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण 50% आणि मकाराचं प्रमाण 50%. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार हा पश्चंती वाणीतला म्हणजे अगदी खर्ज स्वरातला. आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजात आपल्याला हा उच्चार करायचा आहे. या उच्चाराची मात्रा अचं प्रमाण असेल 20% आणि मचं प्रमाण असेल 80%. मकार लांबवलेला पश्चंती वाणीतला उच्चार. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत, शरीराकडून मनाकडे नेणारा हा उच्चार. शेवटचा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा हा मानसिक उच्चार. आणि यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. करूया चित्तशुद्धी, प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि माझ्या मागोमाग आपण ही प्रार्थना बोला. ओंकारं बिंदुसंयुक्तम्, ओंकारं बिंदुसंयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं क्षदं चैव, कामदं क्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्य नियमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर न्या
श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात, आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. लीन भाव, भक्तिभाव मनामध्ये. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब आपला चेहऱ्याचे स्नायू आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपलं. सुरुवात करूया. काल आपण पाहिलं होतं बैठक स्थितीमधली विश्रांती, ती घेऊया सुरुवातीला. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. मान मागे सैलसर सोडायची आहे. हात मागे असतील. जाणीव आपल्या श्वासाकडे. आता दोन्ही पाय जुळलेले आहेत. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ. आणि उजव्या हाताने आपल्याला उजव्या पावलाचा जो अँकलचा भाग आहे, म्हणजे गोट्याचा भाग आहे तो पकडायचा आहे किंवा चवड्याचा भाग पकडायचा. आणि आपलं प्रत्येक बोट जे आहे ते सेपरेटली असं ओढायचं आहे. आपला अंगठा, मधलं बोट सेपरेटली ओढायचंय. आपण आपल्या पायाचे जे जॉईंट्स आहेत पावलांमधल्या बोटांचे ते मोकळे करतोय. एक आधार द्यायचा आहे आपल्याला, आपल्या उजव्या हाताचा आधार पावलाला, म्हणजे तिथे जी ताण येईल तिथे थोडंसं तुम्हाला कटकट असा आवाज सुद्धा येईल. बघा जेव्हा आपण प्रत्येक बोट असं सेपरेटली ओढू तेव्हा तुम्हाला आवाज सुद्धा येईल. थोडीशी पुढे येते म्हणजे तुमच्या अजून लक्ष देईल. आणि आता आपल्याला प्रत्येक बोट क्लॉकवाईज गोलाकार फिरवायचा आहे. अंगठा बघा या प्रकारे. आपल्याला हाताचा आधार पण द्यायचा आहे पावलाला आणि प्रत्येक बोट असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्यायचा. बरोबर. हे करत असताना आपल्याला पाठीचा कणा मात्र सरळ ठेवायचा आहे. कुठेही आपल्याला बेंड न करता बसायचंय. आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी टेकून बसायला हरकत नाही. प्रत्येक बोट आपल्याला सेपरेटली असं गोलाकार फिरून घ्यायचंय, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आता हे झाल्यानंतर आपल्या डाव्या हाताची 5 बोट या उजव्या पावलाच्या बोटांमध्ये एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. क्लच करा. हा. आणि आता चवड्याचा भाग जो आहे ना तो असा वर खाली करा. फक्त चवड्याचा भाग वर खाली करायचा. बरोबर. आणि आता उजवा हात गुडघ्यावर येऊ देत थोड्या वेळासाठी आणि अँकल मधून उजवं पाऊल गोलाकार फिरवा. 1 2 बरोबर 3 4 5 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 बरोबर. पुन्हा उजवा हात आपल्या अँकलच्या इथे येऊ देत उजव्या पावलाच्या. आणि आता डाव्या हाताची गुंफण जी आहे ती सोडून द्या. डाव्या हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. घट्ट मूठ वळवायची डाव्या हाताची. बरोबर. आणि आता आपला जो हा भाग आहे ना बोटांचा त्याच्याने आपलं पाऊल जे आहे ते रब करायचंय, घासायचंय. बरोबर. बघा कधी कधी कुणाला वाताचा त्रास असतो आणि कधी कधी पावलामध्ये जळजळ होते, तर ती कमी होण्यासाठी ही कृती अतिशय उपयुक्त आहे. आणि त्याचबरोबर पावलं जी आहेत ती आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय तिथे ते आपल्या सोबत येतात. तर त्यांच्या प्रती सुद्धा एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. पूर्णपणे पाऊल रब करून झाल्यानंतर आता जो आपला हा भाग आहे हाडांचा, बोटाचा, तर त्याच्याने पूर्ण पावलाला आपल्याला टॅपिंग करायचंय. म्हणजे आपली टाच मधला जो भाग आहे तो तिथे हळूहळू टॅपिंग करायचं. बरोबर. तिथले जे अॅक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत, तिथलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपण अजून छानपैकी ऍक्टिव्हेट करतोय. कधी कधी बघा डॉक्टर आपल्याला सांगतात की ते अशी टोकेरी डॉक्टर चप्पल वापरा, कारण की आपल्या पावलामधलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी. म्हणून ही कृती ही तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता, जेणेकरून आपल्या पावलांचं सुद्धा आरोग्य खूप चांगलं राहील. बरोबर. आता कृती थांबवायची ही 4 ते 5 वेळा केल्यानंतर. आणि आता आपला जो पाय खाली आहे तो थोडासा वर ओढून घ्या. म्हणजे उजवी टाच जी आहे ही डाव्या ओटीपोटाजवळ येईल. बरोबर. डावा पाय सरळ असेल.
तोच पाय जो आपला पुढे होता तो थोडासा मागे आपल्याला ओढायचा आहे आणि आपण आता करणार आहोत हाफ बटरफ्लाय. उजवा जो हात आहे तो आता उजव्या गुडघ्यावर ठेवा. डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडायचंय आणि थोडासा उजवा गुडघा आपल्याला जमिनीकडे प्रेस करायचा आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अगदी सावकाश कृती करा. जमिनीकडे प्रेस करायचंय आणि वर घ्यायचंय. आता इथे थोडंसं काय करा, माझी स्क्रीन फक्त तुम्हाला दिसू देत असं ते एक सरांनी मला आता स्पॉटलाईट दिलेली आहे. त्यामुळे गॅलरी ओपन न करता फक्त माझं चित्र तुम्हाला दिसू देत, म्हणजे तुम्हाला कृती बरोबर दिसेल. आता उजवा गुडघा आपल्याला जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वर घ्यायचा. जमिनीकडे प्रेस करायचा, वर घ्यायचा. बरं, आता हे करताना नकळत आपली पाठ सुद्धा पुढे मागे होते, तर तसं न करता पाठ सरळ ठेवा. फक्त हालचाल आपली हिप जॉइंट्स जे आहे तिथून असेल. गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा. बरोबर, जमिनीकडे प्रेस करा. पाठीकडे हालचाल नसेल, छान, वर घ्यायचा. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. खूप छान करताय. जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वर घ्यायचं. बरं, आणि आता थांबायचं आहे. थांबायचे आणि आता आपण बेबी पोश्चर करणार आहोत. म्हणजे आपला हा जो उजवा पाय आहे तो आपण थोडासा असा वर उचलणार आहोत आणि बाळाला कसं आपण जोजवतो एकदा उजवीकडे डावीकडे, तशी आपल्याला कृती करायची. तर बघा, उजवा जो पाय आहे तो वर घ्यायचा. म्हणजे डावा जो हात आहे तो उजव्या अँकलच्या खाली जाऊ देत. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत. म्हणजे आपला उजवा पाय जमिनीला समांतर येईल. बरोबर. आणि आता आपल्याला सावकाश आपला पाय डावीकडे, आणि आता बघा तिथे प्रेशर येतोय जेव्हा आपण डावीकडे नेतो तेव्हा हिप जॉइंट्सला. बरोबर. आणि आता उजवीकडे, तिथे तुम्हाला थोडासा ताण येईल हिप जॉइंट्सच्या इथे. बरोबर. आता ही सावकाश कृती करा. एकदा डावीकडे, उजवीकडे 1, डावीकडे, उजवीकडे 2, बरोबर. डावीकडे, उजवीकडे 3, डावीकडे, उजवीकडे 4, डावीकडे, उजवीकडे 5. थांबायचंय. उजवा पाय सावकाश आधी डाव्या मांडीवर ठेवा पाऊल आणि मग ते सरळ करा. उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. डोळे अलगद मिटून घ्या आणि आपल्या दोन्हीही पायांकडे लक्ष द्या. बंद डोळ्यांनी दोन्हीही पायांकडे लक्ष द्या. बघा, उजवा पाय जो आहे हा तुम्हाला थोडासा जड वाटत असेल आणि डावा पाय हा तुम्हाला हलका वाटत असेल. याचा आपला आपण अनुभव घेऊया. आणि आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्या, पूर्वस्थिती. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ दे. डाव्या हाताने डाव्या पावलाचा चवड्याचा भाग आधी पकडूया आणि मग प्रत्येक बोट आपल्याला पुन्हा एकदा ओढून घ्यायचं आहे. प्रत्येक बोट त्यातला जे जॉईंट्स आहेत ते मोकळे करून घ्यायचे. थोडासा तिथे हाडांमध्ये कटकट असा आवाज सुद्धा येईल तुम्हाला. सेपरेटली प्रत्येक बोट ओढून घेऊया आणि आता गोलाकार फिरून घेऊया क्लॉकवाईज. प्रत्येक बोट क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज अगदी सावकाश फिरून घ्या. कुठलीही घाई गडबड करायची नाही आपल्याला, कारण की हा 1 तास हा आपल्या स्वतःसाठी आहे. त्यामुळे अगदी सावकाश, जाणीवपूर्वक कृती. बरोबर. 5ही बोटांमध्ये आपण ताण आणलेला आहे आणि क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट फिरून झालेला आहे. आता डाव्या हाताची 5 बोटं जी आहेत ही आपल्याला उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलांच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायचे, क्लच करायचे. आणि आता चवड्याचा भाग थोडासा वर खाली करा. डाव्या पावलाचा चवड्याचा भाग वर खाली करायचा आहे. बरोबर. पाऊल एकदम रिलॅक्स असेल, गुडघ्याची स्नायू सुद्धा रिलॅक्स ठेवा. आपल्याला ती हालचाल जी आहे ही व्यवस्थित जाणवते. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन. 1, डावा हात गुडघ्यावर येऊ दे. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5. बरोबर. थांबायचं आहे कृती. गुंफण सोडून द्या. उजव्या हाताची मूठ वळवायची घट्ट. बरोबर. आणि आता पाऊल आपल्याला रब करायचं. पाऊल पूर्णपणे सावकाश. बघा, तिथे थोडीशी उष्णता पण जाणवत असेल तुम्हाला जेव्हा आपण हे पाऊल रब करतो त्यावेळेला. बरोबर. आणि आता टॅपिंग. आपला जो हाडाचा भाग आहे त्याच्याने पावलाला टॅपिंग करायचंय. आपली टाच
मधलं पाऊल बरोबर. छान. आणि आता कृती थांबवायची. टाच जी आहे ही आपली थोडीशी खाली आहे, ती आता उजव्या ओटीपोटाच्या इथे येऊ दे, डाव्या पायाची. बरोबर. आणि आता करूया हाफ बटरफ्लाय. उजवा हात डाव्या पावलावर असेल, डावा हात गुडघ्यावर असेल, गुडघा जमिनीकडे प्रेस करूया आणि वर घेऊया. हाफ बटरफ्लाय. जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. पाठीची हालचाल नसेल. जमिनीकडे वर. 3. जमिनीकडे खाली प्रेस करूया, वर घेऊया. 4. बरोबर. जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. 5. बरोबर. जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. बरोबर. आणि आता करूया बेबी पोश्चर. डावा पाय जो आहे हा आपल्याला आता वर उचलायचा आहे. उजवा हात अँकलच्या खाली जाऊ दे डाव्या पावलाच्या. डावा हात गुडघ्यावर. आणि आता हिप जॉईंट्स मधून आपल्याला थोडस स्ट्रेच आणि प्रेशर. सावकाश डावा पाय उजवीकडे नेऊया आणि डावीकडे. 1. अगदी सावकाश. उजवीकडे, डावीकडे. 2. उजवीकडे, डावीकडे. 3. उजवीकडे, डावीकडे. 4. उजवीकडे, डावीकडे. 5. बरोबर. कृती थांबवायची. डावं पाऊल सुरुवातीला आधी उजव्या पायाच्या मांडीवर येऊ दे आणि मग ते सरळ करा. विश्रांती. दोन्हीही पाय आता आपल्याला समान स्थितीमध्ये जाणवत असतील. आपण हाफ बटरफ्लाय केलं आणि आता फुल बटरफ्लाय करणार आहोत. पावलं जी आहेत ही जुळवून घ्यायची. दोन्ही पावलं जुळवून घ्या आणि हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली. बरोबर. पुन्हा तिथे आपल्याला पाठीचा कणा जो आहे हा सरळ ठेवायचा आहे. हिप जॉईंट्स मधून पुन्हा आपलं संपूर्ण जे पाय आहेत हे जांघेमधून स्ट्रेच आलेला आहे, त्याला ताण आलेला आहे. गुडघ्याच्या इथे थोडासा प्रेशर वाटत असेल. पाठीचा कणा सरळ, मान मध्यम आहे. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आता ही जी आपण स्थिती घेतलीये याला भद्रासन असं म्हणतात. आणि जेव्हा आपण आपल्या गुडघ्यांची डायनॅमिक वर खाली हालचाल करतो तेव्हा त्याला बटरफ्लाय किंवा तितली आसन म्हटलं जातं. तर आता आधी आपण सुरुवातीला अगदी सावकाश कृती करूया. आपल्याला हळूहळू आपले गुडघे वर घ्यायचे आहेत. बरोबर. आणि मग खाली. अप, डाऊन. बरोबर. अप, डाऊन. अप, छान. डाऊन. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल, थोडीशी जलद कृती करायची. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर. बरोबर. आता हे बटरफ्लाय झालं. ज्याप्रमाणे फुलपाखरं बागेमध्ये उडतात एका फुलावर दुसऱ्या फुलावर, त्यांची जशी पंखांची हालचाल होते तशी ही आता आपल्या पायाची हालचाल होते. म्हणून याला तितली आसन किंवा बटरफ्लाय म्हणतात. बरोबर. छान. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. आज आपण शिकणार आहोत स्वस्तिक आसन, जे अर्ध पद्मासन किंवा पद्मासनाची ही आधीची पायरी आहे. तर हे कसं करायचं आधी बघून घेऊया. स्वस्तिक आसन हे एकमेव असं आसन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पाय जे आहेत हे रुंद करून ठेवायचे आहेत. तर आता बघून घेऊया हे कसं केलं जातं. आपल्याला हे दोन्ही बाजूनी करायचं असतं, एकदा उजव्या आणि एकदा डाव्या. दोन्ही पाय जे आहेत हे आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आधी मी दाखवते कसं करायचं ते. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला या प्रकारे लावून घ्यायचं. आणि डाव्या पायाचं जे पाऊल आहे ही आपली उजवी जी पोटरीचा भाग आहे, पोटरी आणि मांडीचा भाग, त्याच्यामध्ये हे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं. बघा दाखवते या प्रकारे. उजव्या पायाची पोटरीचा जो मधला खाच आहे त्याच्यामध्ये हे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं. म्हणजे आपल्या पायावरती कुठेही जास्त ताण येत नाही. आपला जो बेस आहे तो ब्रॉड होतो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. ठीक आहे. लक्षात आलंय. आता आपण सगळे एकत्र करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बरोबर.
आणि आता उजवा जो पाय आहे ना तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला चिटकवून घ्या. हा, बरोबर बरोबर. आणि डावा पाय जो आता आपला सरळ आहे ना तो आपल्याला दुमडायचा आहे, आणि उजव्या पायाची जी पोटरीचा जो मधला भाग आहे ना फोल्ड केलेला, त्याच्यामध्ये डाव्या पायाचं पाऊल आपल्याला फिक्स करायचंय. हा, वरून घ्या आणि त्याच्यामध्ये फिक्स करा. थोडासा अंगठा बाहेर डोकावेल, काही हरकत नाही. बरोबर. हा, आणि आता दोन्ही हातांची द्रोण मुद्रा करा. बरोबर, तुम्हाला जमले प्रत्येकाला. आणि ते आता आपल्या गुडघ्यावर ठेवा. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. बरोबर. द्रोण मुद्रा म्हणजे आपल्या हातांची पाचही बोटं जुळलेली, त्याचा कप करायचा आहे आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण हे जे स्वस्तिकासन केलंय त्याला सुखासन असंही म्हटलं जातं. त्या स्थितीमध्ये आपण बराच वेळ बसू शकतो, कारण की आपल्या गुडघे किंवा पोटऱ्याच्या स्नायूंवरती कुठेही जास्त प्रेशर येत नाही. आणि या आसनामध्येच आपण पुढे थोडीशी हाताची लुजनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. बरोबर. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. हा, समोर घ्यायचे हात समोर, म्हणजे आपली बोटं पण समोर असतील वरती, सिलिंगच्या दिशेला. बरोबर. हा, आणि आता आपल्याला मनगटामधून आपल्या हाताचा पंजा वर आणि खाली करायचा. सावकाश हाताचा पंजा खाली येऊ दे. बरोबर. छान. आणि वर, खाली, वर. बरोबर. खाली, वर. छान. खाली, वर. आता हाताचा तळवा जमिनीला समांतर असेल. बरोबर. हाताची बोटं समोर. फक्त तळवा तुमची बोटं आहेत ना सर, तेलंग सर खाली आहेत ना, पॉइंटेड टू द जमीन. हा, आता बरोबर आहे. आता बरोबर आहे. नाही, मगाशी केलं होतं ते बरोबर होतं. हाताची बोटं, हा, आता बरोबर आहे. बरोबर. आता आपला जो तळवा आहे ना तो जमिनीकडे जाऊ दे. जमिनीला समांतर येऊ दे हाताचा तळवा. हा, बरोबर. आणि आपली बोटं सरळ ठेवा. बोटं सरळ ठेवा. हाताचा तळवा जमिनीला समांतर. बघा, आता तुम्हाला दिसतंय का मी केलेलं बरोबर? हा. नाही नाही, मी तुम्हाला दाखवण्यासाठी करते. आपल्याला हात समोरच ठेवायचे. ओके. आणि आता गाडीचं वायपर कसं फिरतं? एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. तसं आपल्याला फक्त मनगटामधून, हा, बरोबर. हाताच्या पंजा आपल्याला हलवायचा. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. छान. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर करताय. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. सावकाश हात खाली येऊ देत. आपल्याला सवय नसते, त्यामुळे हाताला रग लागते, खांद्याला रग लागते. थोडा वेळ हात खाली येऊ देत गुडघ्यांवर. आणि काल जे आपण मनगटाचं रोटेशन केलं, आपल्याला तीच कृती करायची आहे. फक्त आज आपण थोडासा आधार देणार आहोत. उजवा हात समोर येऊ देत. उजवा हात आणि त्या हाताची घट्ट मूठ वळवा. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं. आणि आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. बरोबर. आणि आता मनगटामधून उजव्या हाताची मूठ गोलाकार फिरवा. 1, 2 क्लॉकवाईज, 3, 4, 5. म्हणजे आपला पूर्ण हात हलत नाही. उजवीकडून आता डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. उजव्या हाताची मूठ सोडून द्या. डावा हात समोर घ्या. डाव्या हाताची घट्ट मूठ वळवा. आणि उजव्या हाताने आता डाव्या हाताचं मनगट पकडा. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन. 1, 2, बरोबर. 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. छान. दोन्ही हात खाली. बघा, आपण हे मनगटाचं रोटेशन यासाठी जास्त करतो की तिथले जे जॉइंट्स आहेत हे अतिशय महत्वाचे. जर तिथे थोडीशी जरी दुखापत झाली ना तर ती कव्हर व्हायला खूप वेळ लागतो. म्हणून आपण हे जॉइंट्स जे आहेत मनगटाचे हे जास्त आपण काळजीपूर्वक थोडेसे आपल्याला मोकळे करायचे असतात. आणि आता शोल्डर रोटेशन आपल्याला करायचंय. दोन्ही हात समोर घ्या. आता हाताचे तळवे सिलिंगला समांतर असतात. बरोबर. दोन्ही हात आता आपल्या खांद्यावर ठेवा. हातांची बोटं, दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवा. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईंट करून घ्या. आणि आता हळूहळू हात वर आणि खाली. बरोबर. बरोबर. वर, खाली.
छान. वर रोटेशन. जेव्हा आपण हे शोल्डर रोटेशन करतो त्यावेळेला आपोआप आपल्या पाठीच्या कण्याचा सुद्धा मसाज होतो. बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन करून घ्या. आणि आता आपल्याला मागे न्यायचे आहेत हात आणि मग पुढे घेऊन यायचे. हाताची कोपरं मागे न्यायची आणि मग पुढे न्यायची. 1 2 3 4 बरोबर आणि 5. कृती थांबवायची आणि आपण जे सुखासन घातलंय ते सोडून देऊया. डावा जो पाय आहे तो पहिल्यांदा बाहेर घेऊन या आणि मग खाली उजवा जो पाय आहे तो सरळ करा आणि विश्राम. मान मध्ये सैल सर सोडून विश्राम. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. मगाशी आपण उजवा पाय फोल्ड केला होता आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. बरोबर. आणि आता डाव्या पोटरीच्या आतमध्ये उजव्या पायाचं पाऊल आपल्याला खोचून घ्यायचं. बरोबर. आणि इथे आता आपल्याला ज्ञान मुद्रा करायची. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात गुडघ्यांवरती. बरोबर. आणि डोळ्यालगत मिटून घ्या. चेहरा शांत, लक्ष आपल्या श्वासाकडे. अंतरिक्ष जगता. श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे याचा आपला आपण मागोवा घेऊया. जेव्हा आपण ही ज्ञान मुद्रा करतो हे आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, म्हणजे याला एक स्पिरिच्युअल आणि मेडिकल अशा दोन्ही प्रकारचा अप्रोच मिळतो. आणि याच्यावरती थोडेसे रिसर्च सुद्धा झालेले आहेत. डोळ्यालगत मिटलेले, जाणीव आपल्या श्वासाची. करणार आहोत आपण नेक रोटेशन. ज्यांना ज्ञानमुद्रेमध्ये बसणं शक्य आहे त्यांनी ज्ञानमुद्रेमध्ये बसा किंवा दोन्ही हातांची द्रोण मुद्रा केली तरीही चालेल. आपल्याला जसं सहज जमेल त्या प्रकारे. पाठीचा कणा मात्र सरळ असेल. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान थोडीशी उजव्या साईडला टिल्ट करा, म्हणजे उजवा जो कान आहे हा आपल्या उजव्या खांद्याकडे जाईल. बरोबर. छान. बरोबर. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. बरोबर. बघा आता उजव्या बाजूला दाब येतोय, हलकासा प्रेशर आहे, डाव्या साईडला ताण आहे. आपल्याला मान थोडीशी उजव्या साईडला अशी झुकवायची आहे, वळवायची नाहीये, तर थोडीशी झुकवायची आहे. बरोबर. हा हा बरोबर. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ येऊ देत. मध्यभागी आहे तो श्वास सोडून द्या. पुन्हा एक श्वास भरून घ्या. आणि आता श्वास सोडत आपली मान डाव्या साईडला थोडीशी झुकवायची आहे. डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. आणि आता विरुद्ध बाजूने तुम्हाला ताण आणि प्रेशर जाणवत असेल त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. सावकाश उलट चाल करताना श्वास घेत घेत मान मध्यभागी. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी नेक रोटेशन करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ देत. सावकाश दोन्ही हातांची द्रोण मुद्रा करा. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. उजवा पाय प्रथम सरळ करायचा, मग डावा पाय. विश्रांती घेऊया. आणि आता आपल्याला उठून उभं राहायचंय, दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय, स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या.
बरोबर. थोडस अंतर असेल आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. बघा, डाव्या हाताने उजव्या हाताचं किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचं. मान मागे सैल सोडायची. ही आहे आपली दंड स्थितीमधली म्हणजे स्टँडिंग पोझिशन मधली विश्रांती स्थिती. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम शिकलोय, तर सेम तसाच हा जो विश्राम आहे ही आपली स्टँडिंग पोझिशन मधली विश्रांती स्थिती आहे. आता दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या, म्हणजे अगदी अर्ध्या फुटापर्यंत असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ कर. बरोबर. हाताचे तळवे जमिनीला समान. दोन्ही पायांमध्ये अर्ध्या फुटा एवढं अंतर घ्या सुरुवातीला. आणि आता उजवा जो हात आहे हा समोरून डाव्या खांद्यावर ठेवा. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर. डावा हात मागे उजव्या कमरेवर ठेवा. डावा हात मागून उजव्या कमरेवरती. बघा या. आणि आता सावकाश डाव्या दिशेला मागे वळायचंय. डाव्या दिशेला मागे वळा आणि उजव्या पायाची टाच आपल्याला बघता येते का बघा. उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना गुडघ्यातून पाय फोल्ड नाही करायचा आपल्याला. बरोबर. आपण करतोय कटी चक्रासन. आपल्या कमरेच्या स्नायूंना आपण ट्विस्ट देतोय, पीळ देतोय, म्हणून याला कटी चक्रासन म्हणतात. पुन्हा सावकाश दोन्ही हात सरळ करा खांद्यातून, मध्यभागी या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. डावा जो हात आहे हा समोरून उजव्या खांद्यावर येऊ दे. उजवा हात मागून डाव्या कमरेवर येऊ दे. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करू. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. बरोबर. छान. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता हीच कृती आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं आहे. 10 वेळा झालं की थांबूया. थोडा वेळ विश्रांती घ्या. आता पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर किंवा दोन्ही पाय जुळलेले. आपल्या हातांची पाचही बोट जी आहेत ही जुळलेली ठेवा आणि ती पकड जी आहे ही इथे आपल्या कमरेच्या इथे ठेवा. आपला जो कमरेचा भाग आहे जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करा, पुढची कृती करणं टाळा. हा, आपल्या हाताची पकड आपल्या कमरेच्या इथे ठेवायची आहे. बरोबर. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, म्हणजे आपलं पोट पुढे येईल आणि मान मागे सैल कर सोडून द्या. जेव्हा आपण ही कृती करतो म्हणजे आपला चेहरा जो आहे हा सिलिंगला समांतर, गळ्यापासून पोटापर्यंत संपूर्ण स्नायूंना ताण येतो. आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे, म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. 1 2 3 4 5. सावकाश मान सरळ येऊ देत. सावकाश मान सरळ. आता दोन्ही हात जे आता आपले मागे होते ते आता आपल्या कमरेवर येऊ देत. दोन्ही हात आपल्या कमरेवर. बरोबर. आपण आता बॅकवर्ड बेंड घेतला होता. बरोबर. आता थोडासा फॉरवर्ड बेंड घेऊया. दोन्ही हात कमरेवर आणि आपली अपर बॉडी जमिनीला समांतर येईल एवढं आपल्याला पुढे झुकायचंय. अपर बॉडी जमिनीला समांतर येईल एवढं पुढे झुकायचंय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. गळ्यापासून पोटापर्यंत जो मगाशी ताण होता तिथे हलकासा प्रेशर असेल आणि पाठीच्या मणक्याला थोडासा ताण असेल. बरोबर. छान. मध्यभागी यायचंय. श्वास घेत घेत मध्यभागी या. बरोबर. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचंय, एकदा डावीकडे. मध्यभागी या. सावकाश श्वास घेत घेत मध्यभागी या. आता ज्यांना बॅलन्स जातोय असं वाटत असेल त्यांनी पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचंय, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे.
उजवीकडे, बरोबर, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा, दोन्ही हात खाली घ्या. ओके, मध्यभागी येऊन थांबा, दोन्ही हात खाली. हा, आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, डावा हात रिलॅक्स आहे. डावा हात जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या. बरोबर. आणि आता एकदा आपल्याला डावीकडे वळायचं आहे. एकदा डावीकडे वळा, सावकाश. बरोबर, छान. उजवा हात खाली येऊ दे, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. बरोबर. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय. बरोबर, छान. आणि आता हीच कृती आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. सुरुवात करूया. 1 2, बरोबर, 3 4 5 6 7, छान करताय, 8 9 10, बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. छान, विश्रांती. आपण थोडस आज लुजनिंग एक्सरसाइज जास्त घेतोय, कारण की आपले मसल्स जे आहेत हे मोकळं होणं गरजेचं आहे. आपले जॉईंट्स मोकळे होणं गरजेचं आहे. हे करत असताना तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काय करताना कुठे त्रास होतोय का, कुठे आपण सहज कृती करतोय, हे तुमच्या हळूहळू आता लक्षात येईल. आणि मग आपण आसनांकडे वळणार आहोत. आणि आता आपण करूया ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण स्ट्रेचिंग. आता ज्यांना असं वाटतंय की आपला बॅलन्स जाईल, आपल्याला तोल सांभाळता येणार नाही, त्यांनी थोडस पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाही. आता आपले हात जे आहेत हे हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा. आणि आता टाचा ज्या आहेत ह्या जमिनीपासून वर उचला. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीपासून वर उचला. संपूर्ण शरीराचा जो भार आहे हा आता आपल्या चवड्यांवर आलेला आहे. म्हणजे आपल्या चवड्याचा भाग, म्हणजे आपल्या पायाच्या बोटांना नजर समोर. जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण ताण ताण. आणि आता आपल्या चवड्याच्या भागावर आपल्याला थोडस चालायचं. थोडस पुढे, तुम्हाला जशी जागा आहे त्याप्रमाणे चाला. पुढे मागे किंवा उजवीकडे डावीकडे. चवड्यांच्या भागावर आपल्याला चालायचं. बरोबर, चवड्यांवरती चाला. छान. बघा, हे करताना आपल्या पोटऱ्यांवरती ताण येतोय, गुडघ्यावरती सुद्धा प्रेशर येतोय. व्हेरिकोज वेन जे आहेत आपल्या त्या मोकळ्या होतात. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. मध्यभागी येऊन थांबा. टाचा सावकाश आधी जमिनीवर येऊ देत. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीवर येऊ देत. हा, आणि आता एक श्वास भरून घ्या. हात लगेच नाही खाली आणायचे. एक श्वास भरून घ्यायचा. एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली. श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली. बरोबर. आणि विश्राम. मान मागे सैल सरसोया. विश्राम. लक्ष आपल्या पोटरीच्या इथे, काफ मसल इकडे घेऊन जा. इथे तुम्हाला काय प्रेशर आलाय की ताण आलाय याचा स्वतःच मागोवा घ्यायचा आहे. आणि करूया नी रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. आपल्या हातांची पुन्हा एकदा, आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते आता आपल्या गुडघ्यांवर ठेवा. बरोबर बरोबर. खांदे रिलॅक्स, खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. 1 2, बरोबर, 3 4 5, बरोबर. अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5, बरोबर. सावकाश सरळ व्हा कमरेचं आणि बैठक स्थितीमध्ये या.
सावकाश बैठक स्थितीमध्ये आपले हात जमिनीला न टेकवता आपल्याला बघा बसता येतंय का? बैठक स्थितीमध्ये विश्राम. आता पाठीवर पडून मी तुम्हाला एक आसन दाखवते. त्याला म्हणतात उत्थित एकपादासन. तर याच्यामध्ये कॉन्ट्राइंडिक्शन असे आहेत, की ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे करताना थोडीशी काळजी घ्या किंवा थोडासा सपोर्ट घ्या. जर दुखणं वाटलं तर हे आसन करणं सोडून द्यायचं आहे. त्याचबरोबर ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं किंवा म्हणजे कुठलंही अल्सर, हर्निया, अपेंडिक्स तर त्यांनी सुद्धा हे उत्थित एकपादासन जे आहे, उत्थित म्हणजे काय तर झोपून केलेली कृती. तर हे करणं टाळायचं आहे. सोप्पं आहे. फक्त आणि हे का आपण करतो, तर पुढे काही आपल्याला ॲडव्हान्स आसनं बघायची आहेत, जिथे आपल्याला आपले पाय जे आहेत हे टॉप्सी-टर्वी म्हणजे 90 डिग्री वर घेण्याची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे ती जी ॲडव्हान्स आसनं आहेत, ही करणं आपल्याला सोपं जाईल. जसं विपरीत करणी मुद्रा किंवा सर्वांगासन ही सगळी ॲडव्हान्स आसनं आहेत. ती करणं आपल्याला सोपं जाण्यासाठी आपण ह्या सगळ्या बेसिक कृती ज्या आहेत, ह्या आधी करतो. तर मी तुम्हाला दाखवते, की हे आधी कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. तर पाठीवर पडून विश्रांती बघा कशी घ्यायची. कधीही झोपताना किंवा झोपेतून उठताना एका कुशीला वळून पाठीवर पडून झोपायचं असतं. आता ही जी विश्रांती आहे, ही आपल्याला शवासनाची सुद्धा स्थिती आहे. बघा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे 1 ते 1.5 फुटाचं. टाचा ज्या आहेत या आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला आणि आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे आपली शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती आणि शवासनाची आदर्श स्थिती. हे प्रत्येकाच्या लक्षात आलंय? आणि आता पुढची कृती बघा. उत्थित एकपादासन. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. ही आहे आपली शयन स्थितीमधली पूर्व स्थिती. आता जो आपला उजवा पाय आहे, हा आपल्याला डिग्री बाय डिग्री वर घ्यायचा आहे. म्हणजे 10, 20, 30 असं करत वर घ्यायचं. बघा दोन्ही पाय जोडलेले, उजवा पाय 10 अंशापर्यंत वर घ्यायचा, मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90, 90 डिग्री वर. आता इथे जर तुम्हाला पायामध्ये थरथर वाटली, थोडंसं आपल्याला अनस्टेबल वाटलं, तर आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या गुडघा, मांडी किंवा पोटरी इकडे मागे आधारासाठी द्यायची. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल आणि त्यानंतर आपल्याला अँकल मधून पाऊल थोडंसं असं वर खाली करायचं. म्हणजे आपल्या पायाला जास्त क्रॅम्प येणार नाही. त्यासाठी ह्या पावलामध्ये हालचाल करायची. आणि मग उलटचाल करताना पुन्हा आपल्या हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही हात आपले खाली शरीराजवळ येतील आणि ज्या क्रमाने आपण वर गेलोय त्याच क्रमाने आपण पुन्हा पाय खाली घेऊन येणार आहोत. 90 डिग्री वर आहे, मग 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. म्हणजे कुठेही धाडकन न आपटता आपण स्टेप बाय स्टेप खाली येणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. आणि मग हीच कृती आपण डाव्या पायाने सुद्धा करणार. आता सगळेजण एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. आपल्या टाचा ज्या आहेत ह्या आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना पोट हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. या सगळ्या हालचालीकडे आपली जाणीव असेल.
शवासनामधली विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती आणि शयन स्थितीमधली विश्रांती. करूया उत्थित एकपादासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपली जाणीव पूर्णपणे उजव्या पायाकडे घेऊन जायची आहे. आणि आता हळूहळू उजवा पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचा आहे, स्टेप बाय स्टेप. उजवा पाय 10 अंशापर्यंत वर येईल, मग 20, गुडघ्यातनं सरळ ठेवायचा आहे पाय, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90, 90 डिग्री वर. बरोबर. आता ज्यांना पायामध्ये थरथर वाटत असेल त्यांनी आपल्या हाताची पकड करायची आहे आणि ती आपल्या मांडी, गुडघा किंवा पोटरीच्या मागे सपोर्टसाठी द्या. डावा पाय मात्र रिलॅक्स असेल. डावा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि आता अँकल मधून नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे आणि अँकल मधून उजवं पाऊल आपल्याला थोडस वर खाली करायचंय, म्हणजे आपल्याला क्रॅम्प येणार नाही. बरोबर, छान. थांबायचंय. दोन्ही हात आता आपले खाली येऊ दे शरीराच्या जवळ. आणि उजवा पाय जो आपला सरळ आहे ना तो फोल्ड करा आणि सरळ करा. पाय तिथल्या तिथेच फोल्ड करा. बरोबर, छान करताय. सरळ करा, फोल्ड करा, सरळ करा. बरोबर, फोल्ड करा, सरळ करा. छान. 90 डिग्री वर आलाय आणि आता तो स्टेप बाय स्टेप खाली येतो. 90, 80, 70, 60, 50, 40, गुडघ्यातनं सरळ असेल, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. जाणीव पुन्हा एकदा उजव्या आणि डाव्या पायाकडे असू दे. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पूर्व स्थिती. डावा पाय पुन्हा डिग्री बाय डिग्री वर घेऊया. डावा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90. गरज असेल तर आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या पोटरीच्या मागे द्यायची आहे, मांडीच्या मागे द्यायची आहे. बरोबर. आणि आता डावं पाऊल आपल्याला अँकल मधून थोडस वर खाली करायचंय, म्हणजे आपल्या पायाला क्रॅम्प येणार नाही. आधी पाऊल वर खाली करा आणि मग पाय फोल्ड करूया. अँकल मधून पाऊल वर खाली करायचं. पाय 90 डिग्री वर असेल, पाय 90 डिग्री वर घ्या आणि मग बरोबर. आणि पावलामध्ये आधी हालचाल होऊ दे. बरोबर, बरोबर. आणि मग आपला डावा पाय फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड करा, बरोबर, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. ठीक आहे. 90 डिग्री वर आलाय आणि आता स्टेप बाय स्टेप खाली. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. खूप छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपले दोन्ही पाय स्ट्रेच झाले, बरोबर. आता दोन्ही पाय फोल्ड करा. पावलं जमिनीवर, पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, दोन्ही पाय फोल्ड करा तिथल्या तिथेच. बरोबर. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या कमरेच्या खाली द्या आणि मग डाव्या हाताचा तळवा. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. बरोबर. दोन्ही हाताचे तळवे आपल्या कमरेच्या खाली द्यायचे. आणि आता रिलॅक्स, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू.
आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आपल्या हाताची कोपरे जी आहेत ही पूर्णपणे जमिनीवरती चिकटलेली आहेत. खांदे रिलॅक्स ठेवायचे, डोळे बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेऊया, सोडूया. 1 ते 2 श्वास थांबूया. आणि सावकाश एक एक पाय सरळ करा. आधी हाताची जी स्थिती आहे कमरेच्या खाली ती काढून घ्या. दोन्ही पाय सरळ करा. सावकाश एका कुशीला वळा आणि मग बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा आहे. डोळे अलगद मिटलेले, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल. काल आपण समान श्वसन बघितलं, इक्वल ब्रीदिंग, म्हणजे ज्या अंकाने आपण श्वास घेतला त्याच अंकाने आपण सोडला. आज आपण दीर्घ श्वसन बघणार आहोत. दीर्घ श्वसनामध्ये आपल्याला श्वास घेण्यापेक्षा जो सोडण्याचा कालावधी आहे हा दुप्पट असतो. एक आवर्तन मी तुम्हाला दीर्घ श्वसनाचं करून दाखवते, मग लक्षात येईल. दीर्घ श्वसनासाठी आपल्याला दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. तुम्ही इथे साधी बैठक किंवा मगाशी जे आपण स्वस्तिकासन सुखासन पाहिलं त्या स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही बसू शकता. इथे आपल्याला दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं मी करून दाखवते, काउंटिंग सकट. आहे तो श्वास सोडून द्यायचा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. 1 2 3 4 आणि संथ गतीने श्वास सोडून द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8. आता तुमच्या लक्षात आलं असेल की श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुप्पट आहे. दीर्घ श्वसनाचं हे वैशिष्ट्य आहे. याच्यामुळे आपली जी लंग्स कॅपॅसिटी आहे ही वाढते. आपला जो डायफ्राम आहे म्हणजे उदर पोकळी जी आहे तिची सुद्धा कॅपॅसिटी वाढते. आपला श्वसन मार्ग अधिक कार्यक्षम होतो. म्हणून दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन ही प्राणायामाचा याला बेस म्हणलं जातं, मूळ म्हटलं जातं. जेव्हा आपण या स्थितीमध्ये म्हणजे आपल्याला हे सगळे प्रकार जेव्हा व्यवस्थित येतात तेव्हा आपल्याला प्राणायाम करणं अगदी सोपं जातं. ठीक आहे, सुरुवात करूया मग आता. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. लक्ष आपल्या श्वासाकडे. पहिली 3 आवर्तनं मी काउंटिंग करीन. शेवटची 2 आवर्तनं विदाउट काउंटिंगची असतील. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. थांबा. संथ गतीने श्वास सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 8. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. थांबूया. संथ गतीने श्वास सोडून देऊया. 1 2 3 4 5 6 7 8. तिसरं आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8.
पुढची 2 आवर्तनं विदाऊट काउंटिंग. श्वास घेताना नकळत आपल्या कपाळावर आठी येते, डोळ्यांचे स्नायू ताणले जातात. तर तसं न करता आपल्याला चेहरा अगदी शांत ठेवायचा आहे आणि जाणीवपूर्वक कृती करायची आहे. विदाऊट काउंटिंगची 2 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले आहेतच. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. स्लोली, कम्प्लीटली ब्रीथ आउट. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा. दोन्ही हात सहज आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. डोळे अलगद मिटलेले आहेत. पायाची बैठक जर बदलायची असेल तर ती बदलू शकतो. डोळे अलगद मिटलेले. रिलॅक्स. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवूया. आज आपण बैठक स्थितीमध्ये केलेले सूक्ष्म व्यायाम, नवीन आसन पाहिलेलं स्वस्तिकासन, सुखासन, त्या सगळ्याचा मागोवा. दंड स्थितीमध्ये आज आपण कटिचक्रासन पाहिलं. दंड स्थितीमध्ये केलेले सूक्ष्म व्यायाम त्याचा मागोवा घेऊया. शयन स्थितीमध्ये पाठीवर पडून आज आपण उत्थित एकपादासन केलं. त्याचा मागोवा घ्यायचा आहे. प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणून आज केलेलं दीर्घ श्वसन त्याचा मागोवा घेऊया. बंद डोळ्यांनी त्या संपूर्ण स्थितीचा आपण मागोवा घेत आहोत. छोटासा रिकॅप घेत आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण. आपण जी बैठक घातली आहे साधी मांडी, त्या साध्या मांडीमध्ये आपल्या पावलाच्या ठिकाणी, अँकल जॉईंट्सवर, पोटरीच्या भागावर, आपल्या गुडघ्याच्या जॉईंट्सवर कुठलाही ताण नाहीये ना, त्याचा मागोवा घेऊया. आपल्या संपूर्ण जांघेचा भाग, मांडीचा भाग तो रिलॅक्स करून घ्यायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. द्रोण मुद्रेमध्ये खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. पाठीचा कणा सरळ आहे पण तो रिलॅक्स आहे. आपल्या पोटातील स्नायू, छातीचा भाग रिलॅक्स, गळ्याचा भाग रिलॅक्स. आपली जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडून द्यायची आहे. डोळे अलगद मिटलेली, चेहरा शांत आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना पोट हलकस बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. आपोआप विचारांची गतीही कमी होते. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, असं आपण आपल्या मनाला सांगायचं आहे. आपण स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. मनोमन
आपल्या आई वडिलांचं इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श करूया. 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उच्चार ओम. शेवटच्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उच्चार ओम. काही क्षण शांत शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घ्या. माझ्या मागोमाग आपणही बोला. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण समर्पण. आपली आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होतो. धन्यवाद. मला काही अडचण असेल तर विचारू शकता. पुढे काय बोलताय का मॅडम? तुमचा आवाज येत नाही. एक मिनिट. हा आता बोला. मॅडम आपण जे करतो ना स्टेप, जे ते काउंट सांगत जा प्लीज. काय समजा हे 5 वेळा करायचे, 10 वेळा करायचे. सुरुवातीला आपण म्हणजे आपल्या वर्गामध्ये आपण 5-5 वेळेलाच घेतो, कारण की आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन पाळायचं आहे म्हणून. जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल त्यावेळेला हळूहळू तुमचं काउंटिंग वाढवत जा. म्हणजे आधी जर तुम्ही 5 वेळेला केलं तर मग उद्या थोडंसं 10 वेळेला करा असं. म्हणजे एकदम तुम्ही डायरेक्ट 10-20 करू नका, कारण की मग तिथे थोडंसं स्ट्रेच येऊ शकतो, ताण येऊ शकतो, मग तिथे दुखापत होईल. म्हणून अगदी करताना हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जायचं. एकदा आपली कॅपॅसिटी वाढली की मग आपण तो जो आपला म्हणजे जी आपली क्षमता आहे ती तेवढी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. 5 वेळा झालं पाहिजे स्टार्ट. ठीक आहे. बाकी कोणाला काही प्रश्न आहेत? बरं ठीक आहे. मग भेटूया उद्या सकाळी 6:30 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. शुभ दिवस. हरिओम.